2026 for tomorrow. So let's see. The match is very high voltage. We are so excited. We want answer. Who will be winner of this match? Sachundu Wisdaba. Raga Premier League 2026. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार. सर्व आमच्या आयोजक कमिटी, सर्व आमच्या 24 इव्हेंटचे संदेशाची संपूर्ण टीम, कंचन पालकर ॲज अ स्कोरर सँडी आणि सूरज आमचे डीजे मास्टर यांचे देखील विशेष आभार. जेपी पॅनल पवार तुमचे देखील आभार. चला एक षटक राहिला, उशीर नकोय. 20 धावांची गरज आहे. प्लीज उशीर नकोय. सातत्याने मी सूचना करतोय. चला पाण्याची मागणी केली जाते, पाणी दिलं जाईल. चला 7 चेंडू 20 धावा. सर्व प्रेक्षकांचा विशेष आभार. उद्या देखील यायला विसरू नका. काही स्पर्धा तुमच्यासाठी, खेळून ठेवली स्पर्धा खेळूंसाठी. चला सर्वांचे विशेष आभार आणि वळतोय सामन्याकडे. शेवटचे 7 चेंडू, आजची शेवटची ही मांदी आली. उद्या मात्र शेवटचा दिवस, यायला विसरू नका. 7 चेंडू 20 धावा. क्लोज एन्काउंटर, कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे बघायचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल, कोणता संघ उद्या स्पर्धेमध्ये येईल आणि कोणता संघ स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल याची उत्कंठा शिकायला पोहोचते. मजा आली सामन्यामध्ये. आम्ही देखील भरपूर एन्जॉय केलं या स्पर्धेलाच. सर्व आयोजकांचे विशेष आभार ज्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला यावर्षी देखील संधी दिली. मागच्या वर्षी आम्ही अवेलेबल राहू शकलो नव्हतो. सूर्यास्त होतोय. बघायचं कोणत्या संघाचा सूर्यासोबत सूर्यास्त होणार. 7 चेंडू 21. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि खूप चांगले साईट सीन देखील कव्हर केले जातात 24 इव्हेंटच्या माध्यमातून. पाण्याला खूप महत्व आहे. घेऊन गेला आकाश तारेकर यांचा मुलगा तुम्हाला पाहायला मिळतोय. ध्रुवला आपण पाहतोय. मला आठवते सचिन रमेश तेंडुलकर देखील पहिल्यांदा बॉल बॉय होता. पहिल्यांदा बॉल पुरवण्याचं काम करायचं. नंतर मात्र एक चांगला क्रिकेटर आणि त्यानंतर आपण पाहतोय 7 चेंडू 20 धावा. ऑल दी बेस्ट. याचा आयोजक म्हणून ते काम करतात. ध्रुव तुझं देखील अभिनंदन. हा डगआउटमध्ये माहोल सध्या चिंतेच आहे, कारण सामना थोडासा फसलाय की काय. 7 चेंडू 20 धावा. चला उशीर नको प्लीज मित्रांनो, भरपूर उशीर झालाय. तुम्ही जरी आता 7ला गेलात तरी का आयोजक मात्र 9ला जातील, डीजे मास्टर 9ला जातील, कॅमेरामॅन देखील 9ला जातील. त्यांचा ओव्हर टाइम होतो. चला 7 चेंडू 20 धावा. सहकार्य करा. नाही जमलं, ऑन साईडला चेंडू आतमध्ये आलाय, पण बीट केलाय आणि चेंडूवरती जसे चेंडू निर्धाव जातील तशी मात्र अपेक्षा कमी होईल. 5 चेंडू 20 धावा. आता प्रत्येक चेंडू मागते 4 धावांची गरज. मगाशी 7-21 प्रत्येक चेंडू 3 धावा. आता 5-20 प्रत्येक चेंडू मागे 4 धावांची गरज. सामना फिरलाय. जसा मोठा बाद झाला तसा सामन्यामध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळाले. लक्ष्याच्या बाहेर दिशा भरकटतो की काय गोलंदाज हे देखील पाहणं गरजेचं आहे. वाईटचा चेंडू पंचाकडनं घोषित केला जातोय. येणार चेंडू 5 आणि गरज आहे 19 धावांची. इथूनही काही होऊ शकतंय. चला उशीर नको प्लीज, आम्ही वारंवार विनंती करतोय. तर आजच्या स्पर्धेमध्ये 4 लाख व्ह्यूअर्स यावेळी कंप्लीट झालेत. अभिनंदन संपूर्ण आयोजक कमिटी, कारण 4 लाख लोकांनी स्पर्धा आज पाहिले एका दिवसामध्ये. यश आयोजकांचं संपूर्ण. आणि हा चेंडू सी बापालिकेला 7 धावांसाठी. डगआउटचा आवाज येतोय, याचा अर्थ कमबॅक होतोय. व्हॉट अ मॅच. डीजे ज्या हातोड्याने या स्पर्धेमध्ये मात्र खूप चांगली काम केली, तो हातोडा सामना जिंकून देणार का. मॅनफॉर्म रेशमी खूप चांगली काम नावे माफ करा. 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामन्याचं समीकरण सातत्याने बदलत गेलं, सातत्याने कॉन्सन्ट्रेट बदलत गेलं मैदानावरती. कंचन हेच प्रेशर असतं सामन्यामध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 12 चेंडू 34, 11 चेंडू 34, 10 चेंडू 28, 10 चेंडू 27, 7 चेंडू 21, 7 चेंडू 20 आणि आता समीकरण उरलंय 4 चेंडू 13 धावा. क्लोज एन्काउंटर. हातोडा जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत अजूनही संघाच्या अपेक्षा उंचावते, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे हा सामना पलटवण्याची, फिरवण्याची. 4 चेंडू 13 क्लोज एन्काउंटर. ऑन साइडला स्वीप केला. चेंडूला पुढे सरकलाय. बॅकवर्ड स्क्वेअर गिरीजरला चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, रन गॅदर, पिकअप, ग्रीप अँड थ्रो. यावेळी मात्र चूक होते, चुका होतात, प्रेशर होते. हातोड्याला स्ट्राईक मिळणं हे संघासाठी फलंदाजाला लाभदायक आहे, मात्र गोल्यांसाठी घातक असू शकतोय. समीकरण बदललंय. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती 11 धावांची. व्हॉट अ मॅच. काय सामना. ज्या धाबा एका षटकामध्ये 11 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्या धाबा आता उभारायच्या आहेत. जर हा सामना हातोड्यानं जिंकला
तर रायगड प्रीमियर लीग मध्ये येणारे कित्येक वर्ष हेच प्रेक्षक या खेळाडू कधी विसरू शकणार नाहीयेत का ज्या पद्धतीने तो खेळलाय, ज्या पद्धतीने संघाची कामगिरी दाखवली होती, मोठ्या बाद झाल्यानंतर संघाची जबाबदारी स्वीकारली आणि आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय, आपल्यामध्ये किती धमक आहे, आपल्यामध्ये किती क्षमता आहे, आपण किती चांगलं क्रिकेट खेळू शकतोय हे दाखवले हातोड्यानं. येणारी चेंडू 3 आणि गरज आहे ती 11 धाबांची. सायंकाळचं सौंदर्य निश्चित खुलवून सोडलंय फलंदाजानं. 3 चेंडू 11 धाबा. येणारा प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतोय. मजा आली सामन्यामध्ये. वाटतं मॅच ऑन साइडला फेकून दिलाय. हा चेंडू जबल पनवेल मध्ये जातोय आणि विसावतोय 6 धाबांसाठी. आईवा कॅच देखील घेतलाय. प्रेक्षक विनंती आपण देखील या, तुम्हाला देखील पार्टी दिला येईल. 2 चेंडू आणि 5 धाबा. यस संडे आया है राजा तर इथं जोरदार टाळ्या होत्या. हातोड्याची फलंदाजी आवडली असे ते मित्रांनो. वाटतं बॅटिंग, काय फटकेबाजी दाखवली मैदानावरती. येणारे चेंडू 2 आणि 5 धाबांची गरज आहे. आता मी म्हणेन फक्त 5 धाबा यासाठी, कारण हातोड्यासाठी या 5 धाबा फार कमी आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. मगाशी विकेट किपरनं गॅदरिंग उशिरा केली, त्यामुळे स्ट्राईक हातोड्याला मिळाली आणि त्यामुळे हातोड्यानं खूप चांगली फटकेबाजी दाखवली. डीजे 2 चेंडू 5 धाबांची गरज. हातोड्यानं मात्र अक्षरशः आग लावली मैदानावरती. वनवा पेटवल्या संघाच्या वातावरणामध्ये. येणारे चेंडू 2 आणि गरज होती 5 धाबांची. क्लोज एन्काउंटर. प्रवेश कोहली सारखे पर्याय होते, त्यानंतर सूरज केने सारखे पर्याय होते, अंकेश सारखे पर्याय होते. मात्र गोलंदाजी मध्ये पर्याय रोहितच निवडला. बघायचं रोहित हा सामना थांबवणार की हातोडा सामना जिंकणार. 2 चेंडू 5 धाबा. 6000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्या जोडले गेलेत या सामन्यासाठी. या शेवटच्या क्षणामध्ये अशीच उत्कंठा वाढू द्या, कारण सामना खूप चांगला होतोय. आयवा कॅच स्वीकारला त्यासाठी 500 पारितोषिक. 2 चेंडू 5 धाबा. हातोडा मैदानावरती क्लोज फिल्डिंग लावणं यश आपल्याला बघायचंय. गोलंदाज की फलंदाज. आणि या दरम्यान हा षटकार. व्हॉट बॅटिंग फ्रॉम द हातोडा. एकदा जोरदार त्याला हातोड्यासाठी. आज की शाम हातोडा के नाम. का हातोडा चालवला मैदानावरती आणि समोरच्या संघावरती मी म्हणेन अक्षरशः बुलडोजर चालवलाय आणि सामना जिंकलाय. एक अति किल्ला लढवलाय. हातोड्यानं 35 धाबा कुठल्यात. 15 चेंडू मध्ये उवाटा बॅटिंग. जबरदस्त फटकेबाजी. चुंबन घेतलंय बॅटला. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलं त्या या फलंदाजानं. 15 चेंडू 35 धाबा. मनीष घरात उर्फ हातोडा. ग्रेट बॅटिंग मनीष. मन जिंकली सर्वांची मन जिंकली. कोण विश्वास ठेवला सामन्यावरती की समीकरण होतं 12-34 समीकरण. 1 चेंडू राखून दणदणीत विजय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. 34 धाबांची गरज होती. 5 चेंडू मध्ये 20 धाबा. प्रत्येक चेंडू 4 धाबांची गरज होती. 7 चेंडू मध्ये 21 ची गरज होती. अशा परिस्थितीत सामना जिंकलाय. सर्वांचं खूप खूप आभार. हो वाटतं सेलिब्रेशन. ही शेवटची रिॲक्शन बघा त्याची. येस मॅन ऑफ द मॅच साठी हातोडा. आपण या फोटो सेशन नंतर करूया, कारण आयोजकांना मोकळं करूया. सर्वांचं पुन्हा एकदा आभार मित्रांनो. सर्व प्रेक्षक आमचे 24 इव्हेंट्स लाईव्ह इव्हेंट डीजे सूरज आणि सँडी, त्यानंतर कांचन पालकर, आमचे सर्व समालोचक. मयूर शेठ गरज यांच्याकडनं हातोड्यासाठी आले ते रोख रक्कम 5000 रुपये. येस मुकेश, मजा आली आज. एन्जॉय केला आम्ही देखील. खूप मजा आली खरंच. कारण ज्या पद्धतीने सामने रंगले, स्पर्धा रंगली, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. चला प्लीज हातोडा लगेच आहे, कारण मॅन ऑफ द मॅच देऊन तुम्हाला सन्मानित करू. तर उद्या रायगड प्रीमियर लीग मध्ये आम्हाला बिर्याणी, रॉयल बिर्याणी पुरस्कृत केलेले आहे सन्माननीय आदर्श स्पोर्ट्स पनवेल. त्यांचं नाव काय? अब्दुल भाई.
यांच्या शुभ हस्ते हमें मैन ऑफ द मैच अपॉर्चुनिटी। वेलकम अब्दुल भाई, स्वागत है आपका, काफी बड़ा दिल है आपका, स्वागत है। का रॉयल बिरयानी सभी दर्शकों के लिए अब्दुल भाई इनकी ओर से स्वागत है आपका अब्दुल भाई, बड़ा दिल है आपका। मनीष प्लीज, हथौड़ा प्लीज। तेजस, मजा आली, सर्व आयोजकांचा मनापासून आभार। 7 वाजले मात्र ही स्पर्धा संपन्न झाली। मनीष प्लीज कम फास्ट। चला अब्दुल्ला, तेजस, संदेश आपण आकाश तारेकर देखील आहेत, या आपण आपल्या शुभास्ते आपण देऊया। आजच्या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो हातोडा। हातोडा प्लीज या। समोरच्या संघावरती बुलडोजर चालवलंय हातोड्यानं आणि काय बॅटिंग केली, ग्रेट बॅटिंग। 15-35, प्राऊड ऑफ यू मनीष, प्राऊड ऑफ यू, व्हॉट अ प्ले, व्हॉट अ इनिंग, काय इनिंग खेळलास। 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज असताना आज सामना जिंकवलाय या मुकेश आपणे, मुकेश नाईक, संदेश, तेजस, आकाश तारेकर हे संपूर्ण आयोजक आहेत। आतोड्याशी आपण फक्त 1 मिनिट बोलणार आहोत कारण आम्हाला पॅकअप करायचं आहे। येस आतोडा, सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन, सर्वांची मनं जिंकलीस, अक्षरशः घामाघूम झाल्यात। आतोडा काय म्हणशील, ज्या पद्धतीने समीकरण होतं 12 चेंडू 34 धावा, 7 चेंडू 21 धावा, 5 चेंडू 20 धावा आणि ज्यावेळी मोठा बाद झाला तू नॉन स्ट्राईकला होतात, वाटत होतं कमबॅक होईल का, ज्यामध्ये मोठा बाद झाला सेलिब्रेशन झालं मैदानावरती। जेव्हा मोठ्या बाद झाला तर समोरच्या टीमला वाटला का मॅच संपली, पण जो मी स्वतःवर विश्वास दाखवला, क्रिकेटमध्ये कोण छोटा नाही कोण मोठा नाही, जो खेळ चांगला खेळेल तोच जिंकल। क्या बात है, हातोडा मन जिंकली सर्वांची, आज की शाम हातोडा के नाम। तर मित्रांनो ही स्पर्धा आज इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतो आयोजकांच्या वतीनं। सर्व आयोजकांचा पुन्हा एकदा आभार, सर्व 24 इव्हेंट्स आमचे संदेश, तुझी संपूर्ण टीम, त्यानंतर डीजे मास्टर सँडी आणि सूरज, त्यानंतर आमचे कांचन पारकर स्कोरर, त्यानंतर कुणाल दाते सर आज आम्हाला जॉईंट होते, त्यानंतर आमचे कर्जतचे कॉमेंटेटर ते देखील सोमने देखील आम्हाला जॉईंट होते, सर्वांचा आभार व्यक्त करतोय, प्रेक्षकांचा देखील आभार व्यक्त करतोय आणि आजची स्पर्धा इथे संपन्न झाली असं जाहीर करतोय। उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग, 8:45 टॉस, 9 पहिला चेंडू डिलिव्हर करण्यात याची नोंद घ्या आपण। तर या उद्या भेटूया या स्पर्धेमध्ये, मी आपली रजा घेतोय, मच्छिंद्र पडे सर्वांची पुन्हा एकदा रजा घेतोय, आयोजकांचा पुन्हा आभार व्यक्त करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री।